नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आजची बातमी खूप महत्त्वाची आहे. कारण सध्या सर्वात जास्त चर्चा असलेली लाडकी बहीण योजनेच्या 25व्या हप्त्याबाबतची आजची बातमी आपण घेऊन आलेलो आहोत. तुमच्या खात्यात 25वा हप्ता जमा झाला आहे का? हप्ता कधी मिळू शकतो? कोणत्या महिलांना जे आहे हप्ता मिळणार आहे आणि तुमचा हप्ता अडकला असेल तर नेमकं काय तपासायचं, या सर्व प्रश्नांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदा सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. आणि व्हिडिओच्या शेवटी हप्ता आणि अर्ज स्थिती तपासताना कोणत्या गोष्टी नक्की पाहायच्या आहेत हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर लाडक्या बहिणींनो, सध्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांमध्ये 25व्या हप्त्याबाबत जी आहे उत्सुकता लागलेली आहे. मात्र एक महत्त्वाची गोष्ट आहे की फक्त सोशल मीडियावर असलेल्या मेसेजवर विश्वास ठेवू नका. हप्ता जमा होण्याची तारीख किंवा रक्कम याबाबतची माहिती तपासताना अधिकृत सरकारी माहिती आणि तुमच्या अर्जाची स्थिती पाहणे खूप महत्त्वाचं ठरते. कारण अनेक वेळा काही महिलांना हप्ता मिळतो तर काहींच्या खात्यात तांत्रिक कारणामुळे रक्कम उशिरा जमा होऊ शकते. म्हणून तुमच्या खात्यात पैसे आले नाहीत म्हणजे लगेच अर्ज बाद झाला असं तुम्ही समजून गैरसमज जे करू नका. आणि कोणाला लाभ मिळू शकतो? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, 25व्या हप्त्यासाठी कोण पात्र असेल? योजनेच्या नियमानुसार पात्रता पूर्ण करणाऱ्या आणि योजनेत लाभार्थी म्हणून मान्य झालेल्या महिलांनाच हा लाभ मिळतो. तर हा महिला कोण असेल? तुमचा अर्ज मंजूर आहे का? तुमची माहिती योग्य आहे का? आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाली आहे का? हे तपासणे इथं खूप महत्त्वाचं ठरते. विशेषतः तुमचे बँक खाते आधाराशी संबंधित आहे का आणि अर्जातील तपशील योग्य आहेत का हे पहा. यापैकी काही माहितीमध्ये अडचण असल्यास हप्ता मिळण्यास विलंब होऊ शकतो. आता समजा इतर महिलांच्या खात्यात पैसे आले आणि तुमच्या खात्यात अजून आले नाहीत तर घाबरून जाऊ नका. सर्वात आधी तुमच्या अर्जाची स्थिती तपासा. त्यानंतर बँक खात्याचे तपशील योग्य आहेत काय ते पहा. तुमचे खाते सक्रिय आहे का? खात्याशी संबंधित आवश्यक माहिती बरोबर आहे का? आणि आधाराशी संबंधित प्रक्रिया पूर्ण आहे का हे तपासणं खूप गरजेचं ठरते. कारण कधी काय होतं पहा, बँकेच्या प्रक्रियेमुळे किंवा तांत्रिक कारणामुळे रक्कम खात्यात दिसायला वेळ लागू शकतो, म्हणजे उशीर होऊ शकतो. म्हणून पैसे आले नाहीत म्हणजे पैसे मिळणारच नाहीत असा निष्कर्ष लगेच काढू नका आणि गैरसमज तुम्ही पाळू नका. हप्ता स्टेटस कसे तपासायचे आता घेऊया. सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आपण वळूया. कारण तुमचा लाभ किंवा अर्जाचा स्टेटस तपासण्यासाठी सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत सरकारी लिंकवर जा. तिथे उपलब्ध असलेल्या संबंधित पर्यायातून तुमच्या अर्जाची किंवा लाभाची स्थिती तपासा. तुमच्याकडे अर्जाशी संबंधित माहिती तयार ठेवा. स्टेटस पाहताना तुमचे नाव, अर्जाची माहिती आणि लाभाची स्थिती योग्य आहे का हे काळजीपूर्वक ते तुम्ही तपासून घ्या. आणि एक महत्त्वाची सूचना, OTP, आधार क्रमांक, बँक माहिती किंवा इतर वैयक्तिक माहिती कोणत्याही अनोळखीला देऊ नका. आता स्टेटस ठीक आहे, पण खात्यात पैसे आले आहेत की नाही ते तपासायचं. यासाठी तुमच्यासाठी बँकेचे अधिकृत माध्यम वापरा. म्हणजेच कसं पहा, बँक ॲप किंवा अधिकृत SMS सूचना किंवा बँकेच्या अधिकृत सेवेद्वारे खात्यातील व्यवहार जे आहे तुम्ही तपासू शकता. फक्त एखाद्या WhatsApp मेसेजवर किंवा YouTube व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगितलेल्या माहितीवर तुम्ही जे आहे विश्वास ठेवू नका. तुमच्या खात्यातील प्रत्यक्ष व्यवहाराची नोंद हीच सर्वात महत्त्वाची नोंद आहे. महिलांना म्हणजेच लाडकी बहीण तुम्हाला कोणत्या चुका टाळायच्या आहेत जेणेकरून तुम्हाला हप्ता मिळू शकतो? तर चुका पाहू शकता आपण. लाडक्या बहिणींनो, काही चुका अजिबात करू नका. म्हणजेच अधिकृत माहिती न तपासता कोणत्याही बातमीवर तुम्ही विश्वास ठेवणे हे तुमची चूक असू शकते. कोणालाही OTP सांगणं हे पण तुमची सर्वात मोठी चूक असू शकते. बँकेची माहिती अनोळखी व्यक्तीला देऊ नका. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हप्ता मिळवून देतो म्हणून कोणी पैसे मागितले तर त्यांच्यापासून तुम्ही जे आहे सावध राहा. सरकारी योजनेच्या नावाखाली जे आहे तुमच्या संग ते फसवणूक होऊ शकते. तर आतापर्यंत आपण काय पाहिलं? लाडकी बहीण योजनेच्या 25व्या हप्त्याबाबत लाभार्थी महिलांमध्ये उत्सुकता आहे, पण हप्ता मिळण्याची अधिकृत तारीख, पात्रता किंवा इतर महत्त्वाची माहिती अधिकृत सरकारी अपडेटमधूनच तपासा. तुमचा अर्ज मंजूर आहे का? तुमची माहिती योग्य आहे का? आणि बँक खात्याशी संबंधित प्रक्रिया पूर्ण आहे का हे तुम्ही नक्की तपासा. आता एक काम करा, तुम्ही जर या योजनेच्या लाभार्थी असाल तर तुमचा अर्ज किंवा लाभाचा स्टेटस एकदा नक्की तपासा. आणि तुमच्या खात्यात 25व्या हप्त्याची रक्कम जमा झाली असेल तर खाली कमेंटमध्ये हप्ता जमा झाला असं लिहा. अजून जमा झाला नसेल तर अजून नाही असं लिहा. यामुळे इतर बहिणींना ही परिस्थिती समजायला मदत होईल.
तर लाडक्या बहिणींनो, 25व्या हप्त्याबाबत कोणत्याही नवीन अधिकृत माहिती आली तर नक्की तपासा आणि अफवावर विश्वास ठेवू नका. तुमच्यासाठी अशाच प्रकारच्या लाडकी बहीण योजनेच्या हप्ते अर्ज आणि सरकारी योजनेच्या महत्त्वाच्या अपडेट्स आम्ही सोप्या भाषेत घेऊन येत राहणार आहोत. म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुमच्या लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन महत्त्वाच्या अपडेटसोबत. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.